नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे चाळीमध्ये समृद्धी नावाच्या मुलीचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असतो आणि ह्या मुलीचं लग्न लावत असताना पोलीस प्रोटेक्शन खूपच जास्त जबरदस्त प्रमाणात ठेवण्यात आलेलं असतं. त्याचबरोबर इथे अबोली, मनवा, समृद्धी या तिघीजणीसुद्धा त्या लग्नामध्ये सामील असतात. लग्न व्यवस्थितरित्या पार पडायला पाहिजे हे अबोलीलासुद्धा वाटत असतं आणि त्यामुळेच तीसुद्धा इथे अगदी व्यवस्थितरित्या डोळ्यात तेल घालून सगळेजण आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असतात. तर इकडे समृद्धीच्या लग्नासाठी सगळ्यांनी खूपच जास्त महत्त्वाची भूमिका बजावलेली असते. काही झालं तरीसुद्धा सिरियल किलर तिच्यापर्यंत पोचता कामा नये आणि तिचं तरी लग्न व्यवस्थितरित्या पार पाडावं अशी सगळ्यांची इच्छा असते. तर इथे प्रेक्षकांनो, एक गोष्ट या लोकांच्या का लक्षात येत नाही काय माहिती. कितीतरी मुली समृद्धी नावाच्या चाळीमध्ये लग्न करता करता त्यांना सिरियल किलरने मारलेलं आहे. तरीसुद्धा सगळेजण लग्नाची त्यांना इतकी घाई आहे की रिस्क घेऊन त्याच चाळीमध्ये प्रत्येकाला येऊन लग्नसुद्धा करायचं आहे. तर इकडे प्रेक्षकांनो, आता तरीसुद्धा समृद्धीच्या या हट्टापायी शेवटीला तिचं लग्न व्यवस्थितरित्या पार पडलेलं असतं. लग्न लागल्यानंतर इथे गुरुजी जेव्हा सांगतात की हे तुमचं लग्न व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे, त्यानंतरला इथे समृद्धीला खूप जास्त आनंद होतो. समृद्धी म्हणत असते की बाबा, माझं लग्न व्यवस्थित झालं बाबा, माझं लग्न झालं. त्यानंतरला इथे समृद्धीला खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण समृद्धी नावाच्या मुली ह्या खूपच जास्त रिस्क घेऊन लग्न करत असतात. कारण सिरियल किलर समृद्धी नावाच्या मुलींनाच जास्त प्रमाणामध्ये मारत असतो. त्यामुळे इथे आता समृद्धी नावं असूनसुद्धा तिचं लग्न व्यवस्थितरित्या पार पडलेलं असतं. त्यामुळे इथे आता तिला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि तिच्या आईवडिलांनासुद्धा आणि नवऱ्यालासुद्धा. त्यानंतरला इकडे आता समृद्धीचं लग्न पार पडतं. गुरुजी म्हणतात की तुमचा विवाह संपन्न झालेला आहे. तेव्हा लगेचच दीपशिका म्हणत असते की ठीक आहे समृद्धी, तुझं लग्न आता व्यवस्थित पार पडलं आहे ना, ठीक आहे आम्ही निघतो आता. तेव्हा समृद्धी म्हणते की ठीक आहे, आता तुम्ही गेलात तरी पण चालेल. तेव्हा अबोली म्हणत असते की दीपशिका, मला असं वाटते अजून तू थोडा वेळ थांबलीस तर बरं होईल. आत्ताच लग्न झालं आहे ना, तू थोड्या वेळाने जा. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते की आता इथे थांबून काय करू, जेवून जाऊ का? झालं ना लग्न व्यवस्थित पार पडलं ना, मग आता इथे थांबण्यात मला अजिबात रस नाही आहे. मला माझीसुद्धा दुसरी कामं आहेत, कळलं ना? तेव्हा इकडे दीपशिका काही न ऐकता सरळ तिथून निघून जाते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अबोली आणि मनवा एकमेकींना म्हणतात की आपण दोघीजणी अजून थोडा वेळ इथे थांबूया. कसं होतंय, काय होतंय ते सगळं आपल्या समोरच होईल. तेव्हा अबोली इथे आता बोलत बसलेली असते. ती इकडे तिकडे लक्षसुद्धा देत असते. त्यानंतर मनवा म्हणत असते की वहिनी, आता झालंय सगळं व्यवस्थित, आपण गेलो तरी चालेल. तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे, चल शिवांगी, आपण जाऊन नवरीला भेटूया आणि घरी जाऊया. तेव्हा शिवांगी म्हणते नाही नको, माझं डोकं खूपच जास्त दुखतंय, तुम्ही दोघीजणी भेटून या. तेव्हा मनवा आणि अबोली दोघीजणी समृद्धीला जाऊन भेटतात आणि म्हणतात की चला, लग्न आता तुझं व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे, आता आम्हीसुद्धा निघतो. तेव्हा इकडे समृद्धी म्हणते ठीक आहे वहिनी, तुम्ही माझ्यासाठी इथे थांबलात त्यासाठी मी तुमची आभारी आहे. त्यानंतरला प्रेक्षकांनो, इथे मनवा आणि त्याचबरोबर अबोली दीपशिकाला बघतात, तर दीपशिका समोर त्यांना उभी असलेली दिसते, पण मात्र शिवांगी त्यांना कुठेही दिसत नाही. तेव्हा शिवांगी कुठे गेली असं मनवा विचारते. एकतर तिचं डोकं खूप दुखतंय आणि ती अचानकपणे कुठे गेली. तेव्हा इकडे अबोली आणि त्याचबरोबर मनवा दीपशिकाला शोधत असतात आणि अबोली म्हणते की ही इथे काय करते, हिला तर महत्त्वाचं काम होतं ना, मग गेली का नाही, असं दीपशिखाबद्दल बोलत असतात. तर इथे प्रेक्षकांनो, आता दीपशिका तर अबोलीला दिसलेली असते, पण शिवांगी शिवांगी अजिबातच दिसलेली नसते. त्यामुळे इकडे आता सगळीकडे अबोली तिला शोधत असते. शिवांगी कुठे गेली आहे म्हणून ती इथे समृद्धीच्या वडिलांनासुद्धा विचारते की काका, आमच्याबरोबर एक मुलगी होती, तिला तुम्ही बघितलंत का? ती आमच्याबरोबर इथे बसली होती आणि आता आम्ही तिला बघितलं घरी जायचं आहे म्हणून, तर ती कुठेही दिसत नाही आहे. तेव्हा काका म्हणतात ती मुलगी ना तुमच्याबरोबर लग्न लागेपर्यंत होती, तोवर मी तिला बघितली, नंतरला ती मुलगी आम्हाला दिसलेली नाही आहे. तेव्हा इकडे आता अबोलीला टेन्शन येतं, मनवाला टेन्शन येतं की
शिवांगी गेली तरी कुठे आणि दोघीजणी तिला शोधत असतात. त्याचबरोबर इथे आता दीपशिका आलेली असते. दीपशिकाच्या हातामधून प्रेक्षकांनो खूप जास्त रक्त येत असतं. तेव्हा तिला भाऊसाहेब म्हणतात की मॅडम, तुमच्या हाताला काय झालं? एवढं तुमच्या हातातून रक्त कसं काय आलं? तेव्हा दीपशिका त्यांनाच ओरडते आणि म्हणते, तुला काय करायचं आहे? तू माझ्या हातावरती पाणी ओत ना, मला माझा हात धुवायचा आहे. नको ते प्रश्न तू मला विचारू नकोस, असं दीपशिका भाऊसाहेब यांना म्हणत असते. तेवढ्यातच इथे आता किंचाळण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. तेव्हा अबोली म्हणते की मनवा, अगं हा कुणाचा आवाज आहे? तेव्हा दीपशिकाला सुद्धा आता आवाज येतो. ती म्हणत असते की कुठली तरी मुलगी किंचाळते. कुणाचा बरं हा आवाज असेल, असं दीपशिका म्हणत असते. तेव्हा इकडे अबोली धावत पळत येते आणि म्हणते, काय झालं? तेव्हा इकडे नवरदेव मुलगा म्हणत असतो की समृद्धी आतमध्ये आहे आणि मॅडम आतमध्ये वाघसुद्धा आलेला आहे. तेव्हा अबोली म्हणते, काय? आणि तेवढ्यातच तिथे दीपशिकासुद्धा आलेली असते. दीपशिका दरवाजाला जोरात लाथ मारते आणि दरवाजा उघडते. सगळेजण आतमध्ये येतात. तेव्हा इकडे तो मुलगा समृद्धीला उचलतो, तिचं डोकं आपल्या मांडीवरती घेतो. तर इकडे एवढी पोलीस सिक्युरिटी असूनसुद्धा तिकडे समृद्धीला त्या वाघाने शेवटीला मारलेलंच असतं. त्यानंतरला इथे आता समृद्धी ही तर मेलेली असते. सगळ्यांना खूपच जास्त वाईट वाटतं. त्यानंतर समृद्धीचे वडील, तिचा नवरा सगळेजण खूपच जास्त रडत असतात आणि इकडे तो वाघ पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इकडे भाऊसाहेब यांचा फोन आलेला असतो. तर इकडे दीपशिकाला माहिती देण्यात आलेली असते की मॅडम लवकर इकडे या, मागच्या बाजूने तो वाघ पळून जातोय, अशी बातमी दीपशिकाला मिळालेली असते. तेव्हा दीपशिका लगेचच त्या वाघाच्या पाठीमागे जायला निघते. तेव्हा अबोली म्हणत असते की मनवा चल, हिच्या मागे जायला हवं, काहीतरी गडबड नक्की आहे. तेव्हा तो वाघ आता पळत असतो आणि त्याच्या मागे दीपशिका आपली गाडी घेऊन येत असते. तेव्हा तो वाघ आता रानाच्या बाजूने पळून जातो. त्यामुळे दीपशिकाला आपली गाडी रस्त्यावरतीच उभी करून आता खाली उतरून जावं लागतं. तेव्हा इकडे दीपशिका आणि तिच्याबरोबर इथे हवालदारांची टीमसुद्धा असते. त्यामुळे सगळेजण रानावनामध्ये उतरलेले असतात. तेव्हा दीपशिका म्हणत असते की तो वाघ इथेच कुठेतरी आहे. आज काही झालं तरी तो आपल्याला सापडलाच पाहिजे. तेव्हा इकडे दीपशिका अर्ध्या माणसांना बाजूला पाठवते, अर्ध्या माणसांना विरुद्ध दिशेला पाठवते आणि ती सरळ आता त्या वाघाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून कुठल्याही बाजूने त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा वाघ आपल्या तावडीत आलाच पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो वाघसुद्धा रानावनात इकडे तिकडे धावत असतो. त्याने वाघ नसून एक माणसाने हे वाघाचे कपडे परिधान केलेले असतात. त्याच्यामुळे वाघाच्या वेशातला हा माणूसच असतो आणि त्याच वाघातल्या वेशातल्या माणसाला पकडण्यासाठी इकडे सगळे पोलीस आता एकत्र आलेले असतात आणि त्या वाघावरती नजर ठेवून असतात. वाघ लपून बसलेला असतो. तेव्हा भाऊसाहेब जातात आणि दीपशिकाला म्हणत असतात की मॅडम, वाघ बघा तिथे लपून बसलाय. तेव्हा दीपशिका म्हणते की चला सगळेजण त्याला कव्हर करा, चारी बाजूने त्याच्या गोल उभे राहा. तेव्हा इकडे दीपशिका हळूहळू त्या वाघाच्या दिशेने जात असते. त्यानंतरला तो वाघसुद्धा आपली जागा बदलून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण शेवटीला एका ठिकाणी त्याला थांबावंच लागतं, कारण का चारही बाजूने पोलीस तैनात करण्यात आलेले असतात आणि सगळेजण त्याला पकडण्यासाठी अगदी अगदी सज्ज झालेले असतात प्रेक्षकांनो. त्यानंतरला इकडे दीपशिका हळूहळू त्या वाघाच्या दिशेने जात असते. तिला काही करून त्याला आज पकडायचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून तिचे प्रयत्न हे चालू असतात. तेव्हा इकडे आता वाघ पळून जाणार. तेवढ्यातच दीपशिका म्हणते की कोण आहेस तू? हे बघ, तू जो कुणी पण आहेस ना वाघाच्या वेशामध्ये, तू एक माणूस आहेस आम्हाला कळलंय. त्याच्यामुळे आता जास्त इकडे डावपेच खेळण्याचे प्रयत्न करू नकोस, नखरे करण्याचा प्रयत्न करू नकोस. लवकरात लवकर तू आम्हाला सरेंडर हो, स्वाधीन हो, नाहीतर चारी बाजूने पोलीस आहेत, तुला गोळी मारायला सुद्धा आम्ही मागे पुढे बघणार नाही. त्याच्यामुळे तू जो कोणी आहेस ना, लवकरात लवकर तू आमच्या समोर येऊन उभा राहा. तेव्हा इकडे मनवा, अबोली त्याचबरोबर चाळकरीसुद्धा तिथे आलेले असतात. तर इथे प्रेक्षकांनो दीपशिका म्हणते की हे कोण आहेस तू? मागे वळून माझ्याकडे बघ, कळलं ना? पाठ करून उभा राहू नकोस आणि जो पण कोणी आहेस पळून जाण्याचा तर प्रयत्न मुळीच करू नकोस, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. मी आता तुला शेवटचं सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जणू काही दीपशिकाने त्या वाघातल्या वेशातल्या माणसाला धमकी दिलेली असते की तू जो कोणी आहेस ना, माझ्याकडे बघ, पाठ करून उभा राहू नकोस आणि हात वरती कर बरं, हात वरती कर.
तेव्हा इथे तो वाघ आपले दोन्ही हात वरती करतो आणि इकडे जेव्हा दीपशिखा म्हणते की मागे वळून माझ्याकडे बघ, तेव्हा तो मागे वळून तिच्याकडे सुद्धा बघत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता दीपशिखाला सुद्धा जाणून घ्यायचं असतं ना, तिला सुद्धा उत्सुकता असते की आपण ज्या माणसाला पकडलंय तो नेमका आहे तरी कोण, स्त्री आहे की पुरुष आहे. लोकांना सुद्धा खूपच जास्त तिच्याकडून आता अपेक्षा असतात की नक्की आहे तरी कोण, हे ती शोधून काढेल. त्यानंतरला दीपशिखा म्हणत असते, ठीक आहे, माझ्याकडे वळून बघितलेस ना, आता लवकरात लवकर हा चेहऱ्यावरती जो मास्क आहे ना तो पण काढ, लवकर काढ, नाही तर गोळी झाडेन तुझ्यावरती. असं दीपशिखा जेव्हा म्हणते तेव्हा इथे वाघाची आता अक्कल ठिकाणावरती आलेली असते. आत्तापर्यंत त्याने लोकांना खूपच जास्त त्रास दिलेला असतो आणि म्हणूनच इथे काही करून त्याला लवकरात लवकर पकडून तिला जेलमध्ये टाकायचं असतं. जेव्हा इकडे चेहऱ्याचा आता मास्क काढल्यानंतर त्याच्यामध्ये जी मुलगी असते ती दुसरी तिसरी कुणी नसून ती असते शिवांगी. शिवांगीला बघितल्यानंतर इकडे आता तिला खूप मोठा धक्का बसतो. अबोली मनवा यांनासुद्धा धक्का बसतो. दीपशिखा म्हणत असते, काय गं तू तू आहेस का इथे? म्हणजे एवढा दिवस या मुलींना तू मारत होतीस आणि ह्या वाघातल्या वेशामध्ये तूच होतीस का? म्हणजे हे सगळं तू का करतेस? हे सगळं करून तुला काय मिळालं? तेव्हा इकडे दीपशिखाला सुद्धा खूपच मोठा धक्का बसलेला असतो. कारण इथे कुणाला वाटलंच नव्हतं की शिवांगी असं काहीतरी करेल. पण शिवांगीच्या प्रेक्षकांनो काही काही गोष्टी आपण बघितल्या तर त्या संशयास्पद जरा वाटत असतात. त्याचबरोबर इथे आता दीपशिखा म्हणत असते की तू जे काही केलेस ना त्यासाठी तुला माफी तर अजिबातच नाही आहे, पण तुला गुन्ह्याची तुझ्या शिक्षा जरूर मिळणार. तेव्हा दीपशिखा म्हणत असते, का गं तू असं का केलंस? म्हणजे एवढ्या दिवस तू समृद्धी नावांच्या ज्या मुली आहेत त्यांना मारण्याचा प्रयत्न करतेस, हे तोंडाला सुद्धा काय लागले तुझ्या? हे सगळं तू मुद्दामून करतेस का? किती मुलींना मारलेस तू? तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा नक्की मिळणार. अबोलीला सुद्धा धक्का बसलेला असतो की अचानकपणे असं काय झालं की म्हणजे शिवांगी ती मुलगी निघाली. तर इकडे वाघाच्या वेशामध्ये एक व्यक्ती आहे असं अबोली म्हणत असते. पण ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ती आहे ती म्हणजे शिवांगी. त्यामुळे इथे आता रोहन चाळीमध्ये येतो आणि म्हणत असतो की चला चला चाळकऱ्यांनो, लवकर इकडे या. तुम्हाला माहिती आहे का, आत्तापर्यंत जो सिरियल किलर म्हणून सगळीकडे पसरला होता, ज्याची भीती सगळ्यांना वाटत होती, तो सिरियल किलर पकडला गेलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, तो सिरियल किलर दुसरा तिसरा कोणी नसून वाघाच्या वेशामध्ये जो माणूस आहे, जी व्यक्ती आहे असं सांगितलं जात होतं, ती एक महिला आहे आणि ती दुसरी तिसरी कुणी नसून ती आहे शिवांगी, जी रमा आईंच्या इथे राहते. त्यामुळे इथे आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की इथे आता अंकुश शिंदे याच्या घरामध्ये जी मुलगी राहत होती तिचं नाव होतं इकडे शिवांगी, तीच मुलगी खरी गुन्हेगार आहे. तिनेच इतक्या मुलींना मारलेलं आहे हे आता समोर आलेलं असतं आणि त्यामुळे इथे ती मुलगी आपल्या नाटकाला जणू काही सुरुवातच करत असते. तर इकडे शिवांगीचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला असतो आणि त्याचबरोबर इथे आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळे म्हणतात की बघा बघा, ही मुलगी तुम्हाला सगळ्यांना खूपच जास्त चांगली वाटत होती ना, पण तिनेच काय केलं ते बघा. त्यामुळे इथे आता सगळेजण तिच्याकडे रागाने बघत असतात. अबोलीचा निर्णय त्यांना पटत नसतो. कारण का, इकडे चाळकऱ्यांच्या बऱ्याच लोकांचे जीव गेलेले असतात. सिरियल किलरची त्याच्यामध्ये चुकी असते ना की चाळकऱ्यांची त्या सगळ्यामध्ये चुकी असते. पण इथे प्रेक्षकांनो आता शिवांगी हीच त्या वाघातल्या वेशातली व्यक्ती आहे जी त्या मुलींना मारत होती. त्याच्यामुळे आता रोहनला कळल्यानंतर तो संपूर्ण चाळकऱ्यांना ही बातमी सांगतो आणि म्हणतो की बघा बघा, म्हणजे आपल्याला जी मुलगी शिवांगी चांगली वाटत होती तिथं सिरियल किलर निघाली. आणि हे बघा रमा काकी, तुम्ही त्या मुलीला तुमच्या घरामध्ये राहायला जागा दिलीत, हे तुम्ही खूप चुकीचं केलं. तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे किती मुलींचे जीव गेले तुम्ही बघितलं का? कशाला तुम्ही त्या मुलीला घरामध्ये ठेवलंत? तेव्हा इकडे रागू म्हणत असते, तरी मी किती वेळा सांगितलं की त्या मुलीला घरामध्ये ठेवू नका म्हणून, पण कुणीच माझ्यावरती विश्वास नाही ठेवला. आता बघताय ना त्या अबोलीला तुम्ही डोक्यावरती घेतलंत, तिने काय केलं बघताय ना. त्यानंतरला इकडे आता सगळं खापर अबोलीवरती फोडत असतात. तर प्रेक्षकांनो इकडे आता त्या शिवांगीला गाडीमध्ये बसवून न्यायचं, तर या दीपशिखाने वेगळीच आयडिया काढलेली असते
त्या शिवांगीला हाताला धरून ती घेऊन जात असते. त्याच्यामुळे चालकरी चिडलेले असतात. चालकरी म्हणत असतात की हिला ना आपण सोडायचं नाही, हिला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हिच्यामुळे किती मुलींचा बळी गेला माहिती आहे का? सिरियल किलर कुणीतरी व्यक्ती असेल असं वाटलं होतं, पण आता स्त्रियासुद्धा पुरुषांपेक्षा खूपच चांगल्या पद्धतीने सिरियल किलरचं काम बजावत आहेत असं बोलण्यात येत असतं. तर इकडे आता तिच्या तोंडाला काळंसुद्धा फासलेलं असतं. सगळ्या बायकांनी मिळून इथे शिवांगीच्या तोंडाला काळं फासलेलं असतं. आणि इकडे आता शिवांगी खूपच जास्त टेन्शनमध्ये असते, रडत असते, कारण सगळे तिला मारतसुद्धा असतात. तेव्हा अबोली आणि मनवा दोघीजणी मध्ये पडतात. अबोली म्हणत असते की थांबा, तुम्ही सगळेजण थांबा. हे बघा, तुम्ही त्यांच्यावरती हात नाही उगारू शकत. ती गुन्हेगार आहे की नाही, तिच्यावरती जे आरोप झालेत ते अजून सिद्ध झालेत का कोर्टामध्ये? कोर्टाने तिला गुन्हेगार सिद्ध केलं आहे का? मग तुम्ही लोक तिला गुन्हेगार असल्यासारखे का मारताय? तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते, दीपशुका, अगं थांबव या लोकांना. हे लोक तिला बघ किती मारतायत, उगाच तिचा जीव वगैरे जाईल हा. आणि तसं पण तिच्यावरती जो हा गुन्हा झाला आहे की तिनेच तिनेच या मुलींना मारलं आहे, ते अजून सिद्ध झालं आहे का? नाही ना. मग जर अजून सिद्ध झालेलं नाही आहे तर तू तिला असं का घेऊन जातेस? गाडीमधून घेऊन जा ना. तेव्हा दीपशिका म्हणत असते की अबोली गप्प बस, तू मला माझी ड्युटी सांगू नकोस. मला तिला कसं न्यायचं आहे ना, मी तसं घेऊन जाईन. गुन्हा करायच्या आधी तिने विचार केला होता का? नाही ना. त्याच्यामुळे माझी ड्युटी मला समजावून सांगायची नाही. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी. तिने कित्येक मुलींना त्रास दिलाय, त्याच्यामुळे मी तिला हाताला धरून नेईन, नाहीतर धावत नेईन किंवा बसमध्ये बसून घेऊन जाईन. तुला काय करायचं आहे? तेव्हा इकडे अबोली म्हणते, पण तुझी गाडी आहे ना, मग तुला सरकारने जी गाडी दिली त्याच्यामध्ये शिवांगीला घेऊन जा ना. तिला चालत का नेतेस? आधीच लोक चिडले आहेत, बघ ना तिला किती मारतायत. तेव्हा दीपशिका म्हणत असते, अगं असू दे, तिलासुद्धा कळू दे ना तिने किती मोठी चूक केली आहे ते. एवढ्या दिवस आपण त्या सिरियल किलरला शोधत होतो आणि ही शिवांगी तुझ्या घरामध्ये राहत होती ना, मग तुला तिच्यावरती संशय नाही आला का? एका गुन्हेगाराला तू घरामध्ये राहण्यासाठी जागा कशी काय देऊ शकतेस? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की ठीक आहे, तुला तुझं कर्तव्य करता येत नाही आहे ना, पण मी माझं कर्तव्य पूर्ण करणार आहे. आणि इकडे अबोली तिकडून आता एक चाकू घेते आणि म्हणते की आता मी माझं कर्तव्य पूर्ण करणार. तेव्हा दीपशिका म्हणत असते, अबोली असं काही करू नकोस. तेव्हा अबोली म्हणते, नाही मी करणार आहे, तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा. तर इकडे आता शिवांगीच्या तोंडाला काळं फासलेलं असतं, तिच्या तोंडाला रक्त असतं. त्यानंतरला इकडे आता अबोली तिथला चाकू घेऊन जाताना म्हणते, खबरदार जर कोणी शिवांगीच्या अंगाला हात लावला तर मागे व्हा, सगळेजण मागे व्हा. शिवांगीला कुणीही हात लावायचा नाही, आत्ताच सांगून ठेवते. मला माहिती आहे की तिच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे, पण अजून तो सिद्ध झालेला नाही आहे ना. प्लीज तुम्ही सगळेजण मागे व्हा. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते, दीपशिका मॅडम, अहो थांबवा हे सगळं, वहिनीच्या जीवाला धोका होईल नाही तर. थांबवा ना प्लीज मॅडम. तेव्हा इकडे आता क्रिश येतो आणि म्हणत असतो, जोरात गोळी झाडतो आणि म्हणतो, सगळेजण थांबा, 1 मिनिट सगळेजण थांबा. आणि हे बघा, कुणाला काही मिळणार नाही आहे. आधी तुम्ही शांत व्हा आणि चाळीमध्ये सगळ्यांनी आपापल्या घरी जा बरं. तेव्हा इकडे आता क्रिश आलेला असतो. क्रिश म्हणतो की हे बघा मॅडम, तुम्ही दियांना आता जाऊन शिवांगीला गाडीमध्ये बसवा आणि जीपमधूनच त्यांना तुम्ही पोलीस स्टेशनला घेऊन जा. आणि अबोली तू माझ्याबरोबर चल, मी तुला घरी सोडतो. तेव्हा इकडे आता क्रिश देवासारखा धावून आलेला असतो आणि तो इथे आता दीपशिकाची काही न ऐकता तो मदत करतो, ती म्हणजे शिवांगीची आणि त्याचबरोबर अबोलीची सुद्धा. या दोघींची तो मदत करतो आणि त्या दोघींनाही तो आता घरामध्ये जायला सांगतो आणि तिला शिवांगीला पोलीस स्टेशनला. त्याचबरोबर इथे आता क्रिश हा त्याची जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडत असतो. त्याने तिथे आल्यानंतर अगदी व्यवस्थितरित्या लोकांना सांगितलेलं असतं की मागे थांबा आणि ती जर गुन्हेगार असेल ना तर खरोखर तिला शिक्षा होईल, पण त्याचा अधिकार तुम्हाला कुणीही दिलेला नाही आहे तिला शिक्षा देण्याचा, कळलं का? तेव्हा मागे राहा सगळेजण, चला बोली माझ्याबरोबर. तेव्हा दीपशिका म्हणत असते की आला हा क्रिशमध्ये आला, हा पण का नसारखा तडमडायला येतो काय माहिती. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते की या क्रिशला तर ना मी सोडणार नाही आहे, पण त्याआधी त्या अबोलीला चांगला मला धडा शिकवायचा आहे असं ती म्हणत असते. तर पुढील भागामध्ये बघूया प्रेक्षकांनो. दीपशिका खूपच जास्त शिवांगीला मारत असते. तेव्हा शिवांगी म्हणते, अबोलीताई वाचव मला, अबोलीताई वाचव. तेव्हा इकडे अबोलीला टेन्शन आलेलं असतं. तेव्हा दीपशिका मारत असताना अबोली तिथे येते आणि ती म्हणत असते की 1 मिनिट दीपशिका थांब. हे बघ, मी आता वकील आहे,
शिवांगीचं वकीलपत्र मी घेतलेलं आहे आणि जोपर्यंत कोर्टामध्ये ती गुन्हेगार आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तू माझ्या आशिलाच्या अंगाला सुद्धा हात लावायचा नाही, असं अबोलीने आता दीपशिखाला तिने खंबीरपणे सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता दीपशिखाची बोलती अबोलीने कायमची बंद केलेली असते.